Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर MST CET PYQs कंटिन्यू करतोय. 2022 चे आहेत हे PYQs. तर क्वेश्चन नंबर 1, if alpha and beta are imaginary cube root of unity, then the value of alpha plus beta plus 1 upon alpha into beta. ऑप्शन्स आहेत 0, 2, 1 आणि -1. ओके, आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला इमॅजिनरी क्यूब रूट ऑफ युनिटी काय असतात हे माहित पाहिजे, जे की असतात ओमेगा आणि ओमेगाचा स्क्वेअर. फिर ओमेगा काय असतो -1 प्लस I√3/2 आणि ओमेगा स्क्वेअर -1 मायनस I√3/2. हे ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर काय असतात त्याच्यासाठी लिहिले, ह्याचं आपण यूज नाही करणार आहे. ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर वापरून आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो अल्फाला रिप्लेस करणार आपण ओमेगाने आणि बीटाला रिप्लेस करणार आहे ओमेगाचा स्क्वेअर. ओके, आणि अजून एक रिलेशन आपल्याला माहिती असतं, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज 0. सो या एक्सप्रेशन मध्ये अल्फा ओमेगा आणि बीटा ओमेगाचा स्क्वेअर सबस्टिट्यूट करूया. सो अल्फा प्लस बीटा प्लस 1 अपॉन अल्फा इंटू बीटा इज ओमेगा प्लस ओमेगाचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन अल्फा आहे ओमेगा आणि बीटा आहे ओमेगाचा स्क्वेअर. अजून एक गोष्ट माहिती असते आपल्याला, हे क्यूब रूट ऑफ युनिटी आहेत म्हणजे त्यांचा क्यूब 1 येतो. सो ओमेगाचा क्यूब होणार आहे इथे. सो ओमेगा प्लस ओमेगाचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन ओमेगा क्यूब. बट ओमेगा क्यूब हा 1 असतो. सो ओमेगा प्लस ओमेगाचा स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 विल बी 1. आणि हे ऍक्च्युअल मध्ये काय आहे, 1 प्लस ओमेगाचा स्क्वेअर. 1 हा ओमेगा आणि हा ओमेगाचा स्क्वेअर. So 1 plus omega square is 0. So answer 0, option A 0 is the correct option. Let's see next question. Question number 2 is argument of 1 minus I√3 upon 1 plus I√3. Options are 240, 210, 120, 60. Okay, आता गिवन जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो सुरुवातीला आपल्याला रॅशनलाइज करून a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आणायचा आहे. सो आपण ते करूया. सो गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज z इक्वल टू 1 मायनस I√3 अपॉन 1 प्लस I√3. सो रॅशनलाइज करूया म्हणजे याच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करूया. सो 1 मायनस I√3 अपॉन 1 प्लस I√3 into 1 मायनस I√3 प्लस चा कॉन्जुगेट इथे मायनस येणार आहे आणि न्यूमरेटरला पण 1 मायनस I√3. सो वरती आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 into 1 1, 1 into minus I√3 will be minus I√3. Again minus I√3 into 1 is minus I√3 आणि मायनस प्लस, but iota into iota will be iota square which will be minus, and √3 into √3 will be 3 upon a plus b into a minus b फॉर्मॅट आहे. सो त्यानुसार a स्क्वेअर मीन्स 1 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स I√3 चा स्क्वेअर. ओके, सो 1 minus 3 will be -2. Minus I√3 will be minus 2 times I√3 upon 1 square is 1 minus I√3. √3 चा स्क्वेअर 3 आणि आयोटाचा स्क्वेअर -1. तो -1 या मायनसची मल्टिप्लाय होऊन हे प्लस होणार आहे. सो दिस विल बी +4. नेक्स्ट स्टेप, -2 आपण कॉमन घेऊया. -2 इज कॉमन. सो 1 प्लस I√3 अपॉन 3 प्लस 1 4. आता हे कॅन्सल होऊ शकतं. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो फायनल आन्सर विल बी z इक्वल टू मायनस 1 प्लस I√3 अपॉन 2. आता a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. सो दिस विल बी -1 मायनस I√3 अपॉन 2 दॅट इज minus 1 upon 2 minus √3 upon 2 iota. This is our z, and this point is in coordinate geometry. This will be -1/2
and minus root 3 by 2. So minus minus थर्ड क्वाड्रंट मध्ये येतं. सो थर्ड क्वाड्रंट मध्ये आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला tan इनवर्स y by x plus pi. Y means imaginary part and x means real part. So argument of z is tan inverse y is minus root 3 by 2 and x is minus 1 by 2 plus pi. So this will be डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण हे कॅन्सल करू शकतो. मायनस मायनस प्लस होईल आणि रूट 3 अपॉन 1 विल बी रूट 3. सो दिस विल बी tan इनवर्स ऑफ प्लस रूट 3 प्लस पाय. आता tan इनवर्स ऑफ रूट 3 म्हणजे tan कधी रूट 3 असतो तर 60 ला. 60 म्हणजे पाय बाय 3 प्लस पाय. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करून 3 पाय प्लस पाय मीन्स 4 पाय बाय 3. ओके, आता इथे आपल्याला डिग्री मध्ये आन्सर पाहिजे. So 4 into pi by 3 किती असतो 60 and final answer 400 4 into 6 24. So 240 degree. This will be the answer. So 240, option A 240 is the correct option. Let's see next example. Question number 3 is the Cartesian form of a complex number z is equal to 4 in bracket cos 300 degree plus I sin 300 degree is. These are the four options. आपल्याला हा पोलर फॉर्म दिलाय, आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. हा 300 आपण ऍडजस्ट करणार आहोत. सो गिवन इज z इक्वल टू 4 cos 300 डिग्री प्लस I sin 300 डिग्री. आता 300 डिग्री आपण कसं लिहू शकतो आपल्याला तर माहिती नाहीये 300 डिग्री, पण अलाइड अँगलच्या फॉर्म्युलानुसार आपण करू शकतो. याला लिहू शकतो आपण 360 minus 60. 360 means 2 pi आणि 60 means pi by 3. सो त्या फॉर्मॅट मध्ये याला लिहायचं आहे. सो 4 cos 360 minus 60 plus I sin 360 minus 60. पण आता हे रेडियन्स मध्ये लिहूया. सो 4 cos 2 pi minus pi by 3 plus I sin 2 pi minus pi by 3. नाउ आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे अलाइड अँगल नुसार. cos 2 pi minus theta is cos theta आणि sin 2 pi minus theta is minus sin theta. सो हे वापरूया. 4 in bracket cos 2 pi minus theta is cos theta plus I sin 2 pi minus theta is minus sin theta. नेक्स्ट स्टेपला cos 60 आणि sin 60 लिहायचे आहेत. सो 4 cos 60 विल बी 1/2 प्लस आयोटा आणि हे मायनस sin 60 इज रूट 3 by 2. हे प्लस इंटू मायनस मायनस होईल आणि 1/2 हा डिनॉमिनेटरचा 2 कॉमन घेऊया. सो 4/2 इन ब्रॅकेट 1 प्लस इंटू मायनस मायनस आणि हे रूट 3 अपॉनचा 2 आपण कॉमन घेतलाय. फायनली 2 1 are 2 2 2 are 4. So this will be 2 into 1 minus root 3. So if we multiply inside आपल्याला रिक्वायर्ड आन्सर भेटेल 2 into 1 2 minus 2 root 3. Here iota we have to write root 3 iota root 3 iota root 3 iota. Okay, so 2 minus 2 root 3 iota. 2 minus 2 root 3 iota. So option D is the correct option. Let's see next question. Question number 4 is if x minus iy into 3 plus 5i is the conjugate of minus 6 minus 24i, then the values of x and y respectively. Okay, so इथे आपल्याला हा जो नंबर आहे तो या -6 - 24 आयोटाचा कॉन्जुगेट आहे. मीन्स -6 - 24 आयोटाचा कॉन्जुगेट इज x minus iy into 3 plus 5i. आता इथून आपल्याला कॉन्जुगेट काय भेटेल -6 plus 24i. सो मायनसचा इथे प्लस झालाय आणि हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर x into 3 3x x into 5 iota, this will be 5x iota minus iota y into 3
मायनस 3y आयोटा आणि लास्ट मायनस इंटू प्लस मायनस, बट आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर होणार आहे आणि त्याचा मायनस, त्याच्यामुळे फायनली हे प्लस 5y. सो रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करूया. रियल पार्ट इज 3x प्लस 5y, ज्याच्यात आयोटा नसतो तो रियल पार्ट आहे. आणि आयोटावाले सेपरेट करूया आपण. 5x मायनस 3y टाइम्स आयोटा, आणि इकडे काय आहे मायनस 6 प्लस 24 आयोटा. सो आपल्याला आता बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर रियल पार्ट किती आला 3x प्लस 5y आणि इकडचा रियल पार्ट मायनस 6. इमॅजिनरी पार्ट 5x मायनस 3y इज इक्वल टू 24. आता हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, x आणि y भेटून जाईल. ओके, सो टू सॉल्व्ह दिस आपण ऑप्शन पण व्हेरीफाय करू शकतो किंवा याचे कोएफिशिएंट सेम करायचे, एक व्हॅल्यू भेटेल आणि सबस्टिट्यूशनने दुसरी व्हॅल्यू भेटेल. सो लेट अस सॉल्व्ह. इथे 3x आहे, इथे 5x आहे. फर्स्ट इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू. सो 5 3 जार 15, 5 5 जार 25 and 5 6 जार 30. आणि सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. सो 3 5 जार 15, 3 3 जार 9 and इथे 3 ने मल्टिप्लाय करूया. 3 4 जार 12, 3 2 जार 6 plus 1 7. नाउ we will subtract. Let us give equation number second, third and fourth. So let us subtract 3 from 4. Subtracting equation 3 from equation 4. So equation 4 first. 15x minus 9y equal to 72 minus 15x plus 25y equal to minus 30. Subtraction means we have to change the sign, minus minus and here plus. So this will be 0. Minus 9 minus 25y. 25 plus 5 30 and 4 34 minus 34y equal to, this sum will be 72 plus 30. 2 7 plus 3 10. So y is equal to 102 upon minus 34. So this answer will be minus, आपण 2 ने पण रिड्यूस करू शकतो और डायरेक्टली बाय 34. 34 2 जार 2 4 जार 8, 2 3 जार 6, then from 3 3 4 जार 12, 3 3 जार 9 plus 1 10. So 34 1s are 34, 34 3s are 102. So this is minus 3. Y is minus 3. You can check y is minus 3. B मध्ये पण आहे आणि D मध्ये पण minus 3 आहे. आता x चेक करूया. x फाइंड करण्यासाठी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये y ठेवूया. So 3x plus 5y is minus 3 is equal to minus 6. So 3x 5 into minus 3, this will be minus 15 is equal to minus 6. So 3x equal to minus 6 plus 15. So this will be plus 9. So 3x equal to 9. So x equal to 3 3s are 9. X is 3. So x3 and y minus 3. x3, y minus 3 respectively. So option B is the correct option. Let's see next one. Question number 5 is a value of theta for which 2 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta is purely imaginary is. These are the four options. So given expression आपल्याला रॅशनलाइज करून एका a plus ib या फॉर्म मध्ये आणायचं आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे. आणि त्यानंतर काय यूज करायचं, प्युअरली इमॅजिनरी मीन्स रिअल पार्ट इज 0. त्या एक्सप्रेशनचा रिअल पार्ट 0 ला इक्वेट करायचा आणि आपल्याला आन्सर भेटणार आहे, अँगल भेटणार आहे. सो let us start with 2 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta. So आपण फर्स्ट याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करणार आहोत. सो 2 plus 3 iota sin theta upon 1 minus 2 iota
sin theta into now 1 plus 2 iota sin theta. 1 plus 2 iota sin theta. सो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला मल्टिप्लाय करायचं आहे. वरती कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि अपॉनला तुम्हाला a प्लस बी इंटू a मायनस बी फॉर्मॅट दिसतो, त्यानुसार सोडवायचे. सो नेक्स्ट स्टेप विल बी 2 इंटू 1 2 प्लस 2 इंटू 2 iota sin theta means 4 iota sin theta plus 3 iota sin theta into 1 means 3 iota sin theta आणि लास्ट आयोटा इंटू आयोटा होणार आहे, म्हणजे आयोटाचा स्क्वेअर म्हणजे मायनस येणार आहे. 3 2s are 6 आणि साइन थीटा इंटू साइन थीटा, सो साइन स्क्वेअर थीटा अपॉनला a प्लस बी इंटू a मायनस बी नुसार a स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 मायनस b चा स्क्वेअर 2 चा 4 साइन थीटाचा साइन स्क्वेअर थीटा आणि आयोटा स्क्वेअर इज -1 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, सो ते मायनस आणि हे मायनस प्लस होईल. सो अपॉनला आहे 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करूया. आता रिअल पार्ट त्याच्या अगोदर ही स्टेप करूया. सो दिस विल बी 2 मायनस 6 साइन स्क्वेअर थीटा हा रिअल पार्ट आणि प्लस इमॅजिनरी पार्ट किती येतोय बघा 4 आयोटा साइन थीटा आणि इथे 3 आयोटा साइन थीटा. सो आयोटा जर कॉमन घेतला तर किती होईल 4 आणि इथले 3 7 साइन थीटा टाइम्स आयोटा. सो हा इमॅजिनरी पार्ट आणि हा डिनॉमिनेटर दोघांना आपण सेपरेट देऊ शकतो. 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा आणि इकडे पण 1 प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. सो a प्लस आयोटा बी फॉर्मॅट मध्ये हा नंबर मिळालेला आहे. सो आता काय वापरायचं, प्युअरली इमॅजिनरी मीन्स रिअल पार्ट मस्ट बी 0 हा कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. सो रिअल पार्ट नाउ 2 minus 6 sin square theta upon 1 plus 4 sin square theta is equal to 0. कारण हा नंबर प्युअरली इमॅजिनरी आहे, त्याच्यामुळे रिअल पार्ट आपण 0 ला इक्वेट करतोय. आता डिनॉमिनेटर इकडे पाठवा, 0 होऊन जाईल, म्हणजे 2 minus 6 sin square theta equal to 0. हे 0 झालेला आहे. ओके, आता साइड चेंज करूया. 2 इक्वल टू हा मायनस इकडे गेल्यावर प्लस होईल sin square theta. त्याच्यानंतर sin square theta will be 2 upon 6. हा 6 इकडे डिवाइडला. So 2 1s are 2, 2 3s are 6. So this will be 1 by 3. So sin theta will be taking positive square root 1 upon root 3. आणि आपल्याला पाहिजे थीटा. सो थीटा कसा येईल, टेकिंग साइन इनवर्स ऑन बोथ साइड. इकडे थीटा राहील आणि इकडे साइन इनवर्स ऑफ 1 upon root 3. So option sin inverse of 1 upon root 3, option A is the correct option. I hope you understood all 5 questions in this video. Thank you.